नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा परिषद भरती 2023 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे, का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, पनवेल महानगरपालिका कधी स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 ऑक्टोबर 2016 या वर्षी पनवेल महानगरपालिका स्थापन झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, मुंबई शहर बाजाराची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1877 या वर्षी मुंबई शहर बाजाराची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक तिसरा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ठेवण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बँक ऑफ बंगाल या बँकेला भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वात प्रथम देण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 5, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1969 या वर्षी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 6, व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे असा व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक असावा। प्रश्न क्रमांक 7, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चेन्नई येथे भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 8, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर प्रतापगड या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 36 जिल्हे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 10, अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर काटेपूर्णा या नदीवर अकोला जिल्ह्यातील महान धरण आहे। प्रश्न क्रमांक 11, मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1989 साली मोटार वाहन कायदा अस्तित्वात आला। प्रश्न क्रमांक 12, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे। प्रश्न क्रमांक 13, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत व चीन हे 2 देश पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे देश आहेत। प्रश्न क्रमांक 14, अंतरात फुललेले पहिले फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर झेनिया हे फूल अंतरात फुललेले पहिले फूल आहे। प्रश्न क्रमांक 15, भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अर्जुन मुंडा यांची भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे।
प्रश्न क्रमांक 16 कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 25 जानेवारी हा दिवस हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिन साजरा करतात. प्रश्न क्रमांक 17 पंचशील तत्त्वे 1954 साली अधिकृतपणे कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्त्वे 1954 साली अधिकृतपणे मांडले. प्रश्न क्रमांक 18 भारतातील पहिली कामगार संघटना कोणी उभारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नारायण लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना उभारली आहे. प्रश्न क्रमांक 19 संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शंकरराव देवण हे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 20 पंचायत समितीचे मुख्य अधिकारी कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विकास अधिकारी हे पंचायत समितीचे मुख्य अधिकारी असते. प्रश्न क्रमांक 21 भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई स्टील प्रकल्प स्थित आहे. प्रश्न क्रमांक 22 मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सुब्रमण्यम अय्यर यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2020 ते 2025 हा 15व्या वित्त आयोगाचा कालावधी असेल. प्रश्न क्रमांक 24 राजे रघुजी भोसले यांची राजधानी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या ठिकाणी राजे रघुजी भोसले यांची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 25 देशात सर्वाधिक 1858 महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बँगलोर या ठिकाणी देशात सर्वाधिक 1858 महाविद्यालय आहेत. प्रश्न क्रमांक 26 नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळीचा उगम झाला. प्रश्न क्रमांक 27 अंध सागर उद्यान कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शेगाव येथे अंध सागर उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 28 दीनमित्रची सुरुवात कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्रची सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 29 कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1917 ते 1947 हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 30 भारतीय खगोलीय वेधशाळा कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लडाख येथे भारतीय खगोलीय वेधशाळा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.